सामना क्रमांक 2 तो देखील आपल्याला इथे मैदानात सुरू होताना पाहायला मिळतोय। मॅच होईल सुरू आणि पुन्हा एकदा आपण ऐकूयात समालोचन कक्षातून सामना क्रमांक 2 चं समालोचन। तोपर्यंत इथे थँक्यू, धन्यवाद। धन्यवाद सर। दुसऱ्या मॅचला या ठिकाणी सुरुवात होते। मॅच क्रमांक 2 ला सुरुवात होते। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सोमनाथजी कारले आणि स्ट्राईकला असतील पप्पू तोडकर महाराष्ट्र पोलीस आणि त्यांच्या बरोबरीने लक्ष्मण पोळेकर। पहिला चेंडू फुल टॉस सरळ बॅटने उडवलाय, वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल, सीधी बॅट नो बकवास, येतोय चौकार, 4 धावा। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। पहिल्या चेंडूवरती इथे सोमनाथजी कारले यांचं स्वागत केलं जात आहे चौकाराने। पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिडांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार, येतोय धन 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 करत चौकार, बॅक टू बॅक दुसरा, 4 धावा। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। आज या समालोचन कक्षामध्ये आपल्या घरचाच आवाज आपल्या बरोबरीने या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत सुमितजी सुतार सर, आणि पहिल्या डावामध्ये त्यांच्या आवाजामध्ये पहिलं इनिंग मधलं धावतं समालोचन आपल्या भेटीला येत आहे। या सर आपलं स्वागत आहे। थँक्यू सर। हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खेड तालुक्याच्या पवित्र पावनभूमीमध्ये पर्व क्रमांक 5 साठी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा मैदानावरती संपन्न होते आहे। कॉलबॅक दिवस आज मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सामना क्रमांक 2 इथे मात्र भेटीला आलाय। स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भानोबाची कोयाळी विरोधात भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगाव। या वेळेचा चेंडू बिग ब्लास्ट केलाय, फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं थेट सीमारेषेच्या बाहेर, षटकार, 6 धावा। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार। षटकार खेळलाय पप्पू तोडकरच्या बॅटमधनं मैदानावरती इथे मात्र झंझावात सुरू केलाय। पहिलं षटक मैदानाच्या हातमध्ये हाताळलं जाते। भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगाव संघाकडनं कॅप्टन सोमनाथ कारले मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय, तर आयडॉल पप्पू तोडकरची झंझावात फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे। या वेळेसचा चेंडू तिथे आपण पाहताय पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या खालच्या बाजूची कड तिथे मैदानावरती पाहायला मिळाली। यष्टीरक्षक तिथे मात्र चेंडू कलेक्ट करेल, इथे कसल्याही प्रकारची धाव पळून पूर्ण होणार नाही। मैदानावरती जर पाहिलं तर एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट देखील खेळला जातोय। 14 अंकावरती धावफलक इथे स्थिर आहे। गोलंदाज पुन्हा एकदा सोमनाथ कारले। यावेळेस मात्र हा चेंडू जिथे आपण जर पाहिलं तर सुंदर फटका मैदानावरती खेळला जाईल, बॅटच्या आतील बाजूची एज मैदानावरती जाईल। चेंडू आपण जर पाहिलं तर ऑन साइड शॉर्ट मिड विकेटमध्ये चेंडू मात्र अडवला जातोय आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जाईल। एक सिंगल धाव पळून पूर्ण केली गेली। षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलंय आणि पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भानोबाची कोयाळी संघाचे धावफलक बिनबाद 15 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात। ही पहा ओव्हर संपली। या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। सलामीची जोडी आपण जर पाहिलं तर लक्ष्मण पोळेकर आणि पप्पू तोडकर ही जोडी मैदानावरती आहे। सलामीला इथे फलंदाज दाखल झालेत। स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भानोबाची कोयाळी या संघाकडनं आपण जर पाहिलं तर आयडॉल पप्पू तोडकर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये जो मात्र बरसताना आपण या ठिकाणी पाहिला। एक तोडफोड फलंदाजी मैदानावरती आली, एक षटकाराचा देखील त्या षटकामध्ये समावेश पाहायला मिळाला आणि षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज रणजित फराटे, शिरूर तालुक्यातील मांडवगड फराटा या गावाला बिलॉंग करणारा आणि टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये आता मात्र लोकप्रिय ठरत असणारा खेळाडू आपण जर पाहिलं तर या वर्षीच्या IPL 2024 मध्ये
भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगाव या संघामध्ये सर्वाधिक बोली लागणारा खेळाडू आहे. आज मैराडाच्या आतमध्ये मात्र तो कशा प्रकारे कामगिरी करेल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कॉलबॅक दिवस आहे आज, महत्त्वपूर्ण दिवस आहे आणि षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती रणजित फराटे गोलंदाज तयार. यावेळेसचा चेंडू तिथे आपण जर पाहिलं तर पप्पू तोडकर मैदानावरती हा चेंडू खेळून काढायचा प्रयत्न करत होता. सावधतेने डिफेन्स केला, मात्र त्या ठिकाणी आपण पाहत आहे सुंदर क्षेत्ररक्षण ते मात्र केलं जाईल. धाव पळून पूर्ण करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण पोळेकर करत होता, मात्र तिथे आपण पाहिलं सावधतेने क्षेत्ररक्षण देखील एक सुंदर मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं. क्रिकेट आज आपण पाहताय पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये आहे. दिवस क्रमांक 4 कॉलबॅक दिवस. यावेळेस मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टेकन, व्हेरी गुड कॅच, झेल झालाय आणि पहिला धक्का मैदानावरती बसला जाईल. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. आयडॉल पप्पू तोडकर बॅक टू द पेव्हिलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय भारी. रवी साबळे या क्षेत्ररक्षकाकडनं आपण पाहता मैदानावरती सुंदर झेल टिपला गेला आणि तिथे मात्र पहिला फलंदाज स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन कोयाळी संघाकडनं आयडॉल पप्पू तोडकर मैदानावरती बाद झालाय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण या ठिकाणी पाहताय. आयकॉन वाशिक शेखला मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहताय. किरणकडे या संघाचं नेतृत्व करतोय. वाशिक शेख सारखा आयकॉन या संघामध्ये समाविष्ट आहे. पप्पू तोडकर सारखा आयडॉल आहे आणि लक्ष्मण पोळेकर, समीर राठोड, कृष्णा भोसले, श्रीकांत बवले, सौरभ जाधव, निखिल घाटे, सोमत टेमगिरे, विशाल निकम, अतिक सय्यद, महेश गायकवाड, स्वप्नील जाधव यासारख्या संपूर्ण स्क्वॉडला घेऊन स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भानोबाची कोयाळी हा संघ मैदानाच्या आतमध्ये आज मात्र कॉलबॅक दिवसामध्ये खेळताना आपण या ठिकाणी पाहत आहे. तेवढ्याच प्रतिष्ठेचा संघ देखील आपण जर पाहिलं तर भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगाव आहे. षटक क्रमांक 2 साठी पुन्हा एकदा गोलंदाज रणजित फराटे. यावेळेस हा चेंडू तिथे आपण पाहत आहे समोरच्या बाजू खेळला वाईड इश लॉंग ऑफ मध्ये सोमनाथ कारले चेंडूपर्यंत पोहोचतो आहे. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती केलं जात आहे आणि तोपर्यंत एक सिंगल घेतलीत. वासिक शेखनं आपलं स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय. संघाच्या धावफलकावरती पाहिलं तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती लागल्यात. 1.3 चेंडूचा खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. आज प्रयत्न करावे लागणार आहेत. आज मात्र इथे उत्कंठा शिगेला लागलेला आहे. प्रत्येकाला विजय मिळवायचा आहे आणि विजयासाठीची धडपड आपण या ठिकाणी पाहत आहे. यावेळेस पप्पू पोळेकर इथे आपण पाहिलं तर सुंदर फटका खेळला जाईल. तिथे आपण पाहताय पप्पू पोळेकर आपण पाहिलं तर सलामीला आलेले फलंदाज आहे. बराच काळ नॉन स्ट्राईक एंडला उभे होते, कारण पहिल्या षटकामध्ये जे मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण चेंडू जे खेळले ते आयडॉल पप्पू तोडकरच्या बॅटमधनं पाहायला मिळाले आणि त्यानंतर आता आपण पाहताय लक्ष्मण पोळेकर मैदानाच्या आतमध्ये आपलं वैयक्तिक अकाउंट या ठिकाणी ओपन करतायत. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावर आहे. टेनिस क्रिकेट जगतामधील एक नामवंत खेळाडू आपण जर पाहिलं तर रणजित फराटे आज मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तो कामगिरी करतो. एक चांगलं षटक मैदानावरती पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र हा चेंडू वासिक शेखच्या बॅटमधनं कलात्मक दर्जेचा नजाकत भरा फटका. चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंट, सीमा रेषा पार. ए रास्ते हे चारके, खणी चौकार, 4 धावा. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शुभागमन होतं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगवरती ज्यांचं प्रत्येक वर्षी नितांत प्रेम राहिलेलं आणि प्रत्येक वर्षी वेळोवेळी सहकार्य करणारे हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वात 4th क्रमांकासाठी बक्षीस सौजन्य देणारे मुके ग्लोबल कंपनीचे सर्वांनी खेड तालुक्याच्या पश्चिम भागाचे युवा नेते उद्योजक आदरणीय किरण शेठ मुके यांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. किरण दादांच्या सोबत त्यांच्या उपस्थित असणारा मित्र परिवार यांचं देखील हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये मनापासून स्वागत आहे. ओ2 कॉम्बॉक्स. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहता मैदानावरती प्रगतीपथावर आहे. रणजित फराटे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती धावतोय. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र आता थोडेसे फेरबदलाव केले जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये जो मात्र सजला जातोय. 2 क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहे. सोमनाथ कारलेला आपण या ठिकाणी पाहताय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण करताना स्वतः संघाचा संघनायक आहे. संघ बांधणी केलीत, ऑप्शन पद्धतीने संघ चूज केला.
आणि आज मात्र त्या संघाला घेऊन मैदानाच्या आतमध्ये कॉलबॅक दिवसासाठी मैदानावरती आहे. यावेळेस मात्र हा चेंडू वासिक शेखचा नजाकत भरा फटका, फुल पॉवरफुल आणि चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार, षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. या ठिकाणी आपण काही वैयक्तिक बक्षीस होती पहिल्या मॅच साठी ती आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. संघ मालक आदरणीय पहिलवान नितीन शेठ केदारी यांच्या वतीनं परफेक्ट 11 संघातील खेळाडूंची बक्षीस होती. प्रथमतः विनंती करेल सागर दरेकर यांच्यासाठी 600 रुपयांचं बक्षीस आहे आणि ते देण्यासाठी नितीन भाऊ केदारी आणि सोमनाथ भाऊ तांबेकर यांना विनंती करेल आपण हे बक्षीस देऊन सन्मानित करायचे. कॅमेरामॅनला विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती आपण कॅश पारितोषिक आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. किरणदादा मुके यांचं शुभागमन होते, त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. आपण नितीन भाऊ केदारी पाळूगावची युवा उद्योजक आणि परफेक्ट 11 अहिरे पाळू कोंडे बुद्रुक या संघाचे संघ मालक यांच्या वतीनं जी पारितोषिक ती आपण इथे मात्र देऊन सन्मानित करतोय. नितीन भाऊंना विनंती आपण देखील सोमनाथ भाऊ तांबेकर, नितीन भाऊ केदार यांच्या शुभ हस्ते सागर दरेकर यांच्यासाठी 600 रुपये या ठिकाणी आपण देऊन सन्मानित करतोय. तदनंतर आयकॉन अक्षय तावरे यांच्यासाठी देखील 400 रुपयांचं पारितोषिक आपण देऊन सन्मानित करतोय. मी किरणदादा मुके यांना विनंती करेल आपण आयकॉन अक्षय तावरे यांना एक कॅश पारितोषिक देऊन सन्मानित करावं. तदनंतर या ठिकाणी राजू पाटे आयडॉल यांना देखील किरणदादा मुके यांच्या शुभ हस्ते नितीन भाऊ केदारी यांच्या वतीनं पारितोषिक आहे 500 रुपये ते आपण देऊन सन्मानित करतोय. बक्षीसदाते संघ मालक पहिलं नितीन भाऊ केदारींचं मनापासून आभार, खेळाडूंचं मनापासून अभिनंदन. तर किरणदादा मुके आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होते, त्यांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. दोन षटकं मैदानावरती संपलीत आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात होती आणि आपण पाहत आहे अजित पवार इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. एक गडी बाद 27 धावा धावफलकावरती आहेत. काय सांगाल सर, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रणजित फराटेचं षटक क्रमांक 2 मैदानावरती पाहिलं. पहिले 4 चेंडू सुरेख होते, मात्र त्यानंतर वासिक शेकडे केलेलं आक्रमण आणि त्यावरती मिळालेल्या धावा आणि धावगती तिथे मात्र भानोबाची कोयाळी या संघाचं मात्र वाढली गेली. निश्चितप्रमाणे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक चांगला सामना आणि तदनंतर इथे सुरुवात अप्रतिम झाली आहे. अजितचा चेंडू इथे आपण पाहतोय, काय कमालीचा चेंडू आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक फलंदाज बाद झालाय. तिसऱ्या षटकामध्ये त्याला खरं तर आमंत्रित केलंय. दोन्ही संघ आपण पाहतो एकमेकांच्या विरोधामध्ये एक अप्रतिम झुंज देत आहे. खरं तर जिंकावं लागेल, प्रत्येक जण इथं आता प्रयत्न करतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिले चांगले आयडॉल आयकॉन एक अप्रतिम खेळ करत इथे मात्र विजय मिळवला आणि तदनंतर या सामन्यामध्ये देखील वासिक शेख आणि दुसऱ्या बाजूनं पप्पू पोळेकर इथे आपण पाहतोय. खराब चेंडू असेल, व्हाईट बॉल पंच गवतात, अतिरिक्त एक अवांतर धाबे येते. त्या अवांतर धाब्यानं आपण पाहतोय धावफलकावरती जाऊयात. 28 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहे. दुपारच्या सत्रामध्ये देखील आपण पाहतोय हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 अर्थात RPL 2024 पर्व 5वं इथे रंगतोय. या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट पप्पू कोळेकरचा ट्रेडमार्क सरळ सीमारेषा लागला होतोय. सेट ऑन फायर, षटकार 6 रन. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. या ठिकाणी व्यासपीठ होते आपण एक विशेष सन्मान करतोय. ज्यांनी आपल्या हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगला 4th क्रमांकासाठी विशेष सहकार्य केलेलं आहे. मुके ग्लोबल कंपनीचे सर्व आदरणीय खेड तालुक्याच्या पश्चिम भागाचे युवा नेते युवा उद्योजक आदरणीय किरणदादा मुके यांचा सन्मान या ठिकाणी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं केला जातोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. किरणदादांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतो. मी विनंती करेल हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीचे सदस्य आयोजक आदरणीय समीर सातकर पाटील, जावेदभाई तांबोळी, कावरामांना मिंडे आणि दत्ताभाऊ पवार यांना विनंती केला ते आपल्या शुभ हस्ते किरणदादा मुके, त्याचबरोबर छगनभाऊ मुके आणि मच्छिंद्रजी खिंगले या तीनही मान्यवरांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन आपण किरणदादा मुके यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. खरं तर गेली 3 पर्व ज्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगसाठी जे मात्र सहकार्य करत असतात त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. ओ टू कॉम्बॉक्स. तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र निर्णय देण्यात आलाय.
नो बॉल इथे जो मात्र चेक केला जातोय. धावफलकावरती आपण पाहतो निश्चितप्रमाणे इथे धाबा देखील येत आहे. परंतु दुसऱ्या बाजूने आज खरं तर दोन्ही संघ आपण पाहतोय आजच्या दिवसातील सर्वच संघांना खूप सारा पराभव पाहिला, परंतु आज जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक गोलंदाज, प्रत्येक फलंदाज हा खेळपट्टीचा अभ्यास करून आज मैदानावरती दाखल झालाय. जिंकायचंय आणि या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये दाखल होण्यासाठी जो काही संघर्ष करतायत त्या संघर्षातनं यश देखील इथे प्राप्त करायचंय. त्यासाठी इथे संघर्ष सुरू आहे. दुपारच्या सत्रामध्ये निश्चितप्रमाणे आपण पाहतोय सामना देखील अप्रतिम आहे. एका बाजूला भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदे आणि त्यांच्या विरोधामध्ये कैलासवासी स्वर्गीय नंदबाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानुबाजी कोळी या दोन संघांदरम्यान सामना इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय इथे पाठवण्यात आलेला आहे. पंच देखील त्या ठिकाणी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून चेक करतील, आपल्यापर्यंत निर्णय देखील ते पोहोचवतील. परंतु दुसऱ्या बाजूला इथे दोन्ही संघ आपण पाहतोय तुल्यबळ आहेत. एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना एकमेकांचे डावपेच इथे खरं तर एकमेकांच्या विरोधामध्ये आखले जात आहेत. पस्तीस धावा धावफलकावरती आपण पाहतो 1 गडी 80 मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मध्ये सामना देखील येऊन पोहोचला गेलाय. दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची मांदियाळी देखील पाहायला मिळते. व्यासपीठावरती मान्यवर देखील उपस्थित आहेत. सर्वांचं पूर्ण एकदम या ठिकाणी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 अर्थात RPL 2024 मध्ये मी मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. तिसऱ्या पंचांकडे निर्णय देखील इथे पाठवण्यात आलाय. ते देखील आपल्यापर्यंत काही क्षणामध्ये तो निर्णय कळवतील. तर दुसऱ्या बाजूला देखील खरं तर कित्येक 5 पर्व झाले आपण ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. इथे मात्र तिसऱ्या पंचांना आपण निर्णय कळवलाय. अर्थात आता पुढच्या चेंडूवरती फ्री हिट असणार आहे. ती संधी आहे, त्या संधीचं सोनं आता इथे फलंदाजाला करावं लागेल. धावसंख्या इथे झपाट्यानं पुढे वाढते, परंतु दुसऱ्या बाजूनं गोलंदाज देखील आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. निश्चितप्रमाणे फ्री हिट आहे, परंतु कमीत कमी धावा खर्च करण्याचा इथं प्रयत्न असेल. परंतु दुसऱ्या बाजूनं त्या संधीचं सोनं इथं पप्पू पोळेकर मैदानाच्या आतमध्ये करणार का हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज अजित मैदानाच्या आतमध्ये होईल तयार. तर ऑन स्ट्राईक मारा करण्यासाठी इथे आपण पाहतोय पप्पू मैदानाच्या आतमध्ये तयार. या दरम्यान फ्री हिटचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला सरळ भिरकवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 41 धावा संधीचं सोडं इथं केलं गेलंय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. 1 गडी बाद 41. या दरम्यान देखील बॅक टू बॅक लागोपाठचा पप्पू कोळेकर सेट ऑन फायर, ट्रेडमार्क सीमा पार. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. संघ मालकांच्या वतीने एक बक्षीस येते. ॲडव्होकेट महेशजी भिवरे, खेड तालुका वकील बार असोसिएशनचे माजी सदस्य तथा स्वर्गीय कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानुबाजी कोळीची संघ मालक महेश भिवरे साहेबांच्या वतीनं पप्पू पोळेकरनं या मॅच मध्ये जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 500 रुपयांचं पारितोषिक संघ मालकांच्या वतीनं आहे. गो टू कॉम्बॉक्स. 2 षटकार तर आले, तिसरा येणार का? निश्चितप्रमाणे आपण पाहतोय सुमित सर कालच्या दिवसामध्ये महेश नानगुडे सारखा एक छोट्या आयकॉन या मैदानावरती त्याच्या नावाचा डंका पेटवलाय. परंतु आज पप्पू पोळेकर ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करेल का? या षटकामध्ये तब्बल 2 षटकार त्यानं त्याच्या बॅटमध्ये खेळून काढलेत. आता तिसरा षटकार मैदानाच्या आतमध्ये येणार का? धावसंख्या इथे झपाट्याने वाढते. एका बाजूनं काही चेंडूंवरती आपण पाहतोय ते संघर्ष करत होते, परंतु दुसऱ्या बाजूनं इथे मात्र बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि आता तिसरा येणार का? पप्पू कोळेकर मैदानाच्या आतमध्ये तयार होतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज इथे आपण पाहतोय अजित वरती खूप मोठा आक्रमण चढवलाय. 47 धावा धावफलकावरती. खरंतर एक अप्रतिम लाजवाब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं होताना पाहायला मिळते. खरंतर या फलंदाजीसाठी पप्पू पोळेकरला आपण सातत्यानं पाहत आलोय. ती बॅटिंग, ती फलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. अजित तयार, पप्पू पोळेकर ऑन स्ट्राईक. 2 आलेत.
या दरम्यान चेंडू इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल, एक खराब चेंडू येते. 2 षटकार आल्यानंतर गोलंदाज देखील आता अडचणीमध्ये सापडलाय. अचूक टप्प्यावरती खरं तर गोलंदाजी होणं गरजेचं आहे. परंतु जरी 2 षटकार आले असले ना तरी अजित देखील इथं दाखवून देण्याचा प्रयत्न करतो की फलंदाजापासून थोडासा दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न तो मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय. पप्पू पुन्हा एकदा तयार. या दरम्यान पुन्हा एकदा पटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथे अलाउन द कार्पेट चेंडू असेल. एक सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी मात्र इथे नकार दिला जाईल आणि इथे आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपला जाईल. 1 गडी बाद, 49 धावा धावफलकावरती. ही पहा ओहोर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. या ठिकाणी एक पारितोषिक येते लक्ष्मण पोळेकर अर्थात पप्पूच्या बॅटिंगसाठी धनंजय कोरे DK यांच्या वतीनं पप्पूसाठी 200 रुपयांचं बक्षीस आहे. त्यांचं मनापासून आभार आहोत. ओ टू कॉम्बॉक्स. 3 षटकांचा खेळ संपलाय. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 49 धावा स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन कोयाळी संघाच्या खात्यावरती आपण पाहताय. 3ऱ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगाव संघाकडनं अजित पवार या गोलंदाजाने केला आणि अजित पवार या गोलंदाजावरती मात्र तिथे लक्ष्मण पोळेकर या फलंदाजाने केलेलं आक्रमण आपण या ठिकाणी पाहिलं. 3 षटकार त्या षटकामध्ये खेळून काढले. धावगती वाढली मैदानावरती. 49 या अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद आहे. आयडॉल पप्पू तोडकर जरी तंबूच्या विश्रांतीला आहे मात्र वासिक शेख आणि लक्ष्मण पोळेकर या खेळाडूंनी मात्र त्याची भर इथे मैदानावरती जी काढून दिलीत. मैदानावरती जर पाहिलं तर षटक क्रमांक 4ला सुरुवात आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाज रणजित फराटे आणि त्यावरती केलं जातंय प्रचंड मोठं आक्रमण. सेट ऑन फायर, डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं गगनाला गवस्ती घालणारा जबरदस्त तडाखा. 6 रन षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या साह्याने अर्धशतक पूर्ण झाले. 55 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. यावेळेस हा चेंडू तिथे आपण पाहतोय समोरच्या बाजूला फ्लिक केला जाईल. वेगवान चेंडू मैदानावरती आहे. तिथे सोमनाथ कारले स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये तो मात्र फील्ड करेल. चेंडू फेकी थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळाली मात्र बॅकअप सुंदर आहे. तिथे मात्र चेंडू अडवला जातोय. एक सिंगल येईल. स्ट्राईक रोटेट होईल. आयकॉन वासिक शेखकडे स्ट्राईक आलीत. लक्ष्मण पोळेकरची धावसंख्या आपण या ठिकाणी पाहताय. 10 चेंडूंमध्ये 27 धावांवरती तो नाबाद आहे. वासिक शेख 3 चेंडू खेळलाय. 11 अंकावरती नाबाद आहे. स्कोर कार्ड 56 अंकावरती आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3.2 चेंडूंचा खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि गोलंदाजी मार्कवरती रणजित फराटे आयडॉल पुढे एकदा सज्ज आहे. यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहताय धीम्या गतीने थोडा चेंडू मैदानाच्या आतमध्ये केला. तिथे वासिक शेखला हा चेंडू समजू शकलेला नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वासिक शेख हा फटका खेळायचा प्रयत्न करत होता. अक्रॉस द बॅट मैदानावरती आली मात्र तिथे आपण पाहताय गती परिवर्तन केलं आणि मैदानाच्या आतमध्ये सुरेख चेंडू रणजित फराटेने मात्र वासिक शेखसाठी केलाय. 1-1 चेंडू आज महत्वाचा आहे. 1-1 धाव खूप महत्वाची आहे. कॉलबॅकचा दिवस आज खूप महत्वाचा आहे. गोलंदाज पुढे एकदा. यावेळेसचा चेंडू बॅटच्या आतील बाजूची कडा आहे. शॉर्ट कव्हर मध्ये तिथे आपण पाहताय क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू अडवला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत एक सिंगल घेतली गेलीत आणि सिंगलच्या साह्याने धावफलकावरती आकडा बदल. 57 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या जात आहेत. 1 गडी बाद आहे आणि आता मात्र लक्ष्मण पोळेकर या फलंदाजाकडे मात्र स्ट्राईक आलेली आहे. वराळे शिंदेगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर नाणेफेक जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण चूज केलं. कॅप्टन सोमनाथ कारले आणि संघ सहकारी आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये मात्र जाळं विणतायत. डावपेज आखतायत पण मात्र मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण पोळेकर हा डाव मात्र उधळून लावतोय. यावेळेस मात्र हा चेंडू सुरेख फटका आहे. वेगवान फटका. सोमनाथ कारले दूरवरनं चेंडू पर्यंत आलाय. वाईडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू अडवला जातोय. तिथे मात्र आपण पाहताय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जाईल. केवळ एक सिंगल प्राप्त होईल. धावफलकाला पुढे घेऊन जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड वाढला जातोय. 58 धावा धावफलकावरती आहेत. संघर्ष करते हुए मत घबराना क्योंकि संघर्ष के दौरान इंसान अकेला होता है. सफलता के बाद तो सारी दुनिया साथ होती है. मैदानावरती संघर्ष तुम्हाला एकट्याला करावा लागणार आहे. आज झुंजावं लागेल, खेळावं लागेल. क्रिकेटची रणधुमाळी इथे गाजवावी लागेल. आज की शाम किसके डाम हे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायचंय.
पुन्हा एकदा चेंडू इथे आपण पाहताय सुरेख आहे. रणजित फराटेनं वासिक शेखला थांबवलंय. इथे मात्र फटके खेळू दिले नाही, बिगिट होऊ दिले नाही. मैदानावरती आपण पाहताय वासिक शेखला चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकाचं इथे संपलं जाईल. 4 षटकांचा खेळ संपला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भानोबाची कोयाळी या संघाचे धावफलक 1 गडी बाद 58 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. धन्यवाद डीचे. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शुभागमन होते राहुल TVS नारायणगाव संघातून गेली कित्येक वर्षे क्रिकेटची सेवा करणारे नारायणगावचे धांडे स्पोर्ट्स अँड कलेक्शनचे ओनर अनिल भाऊ धांडे, तिनेवाडी नगरीचे आदरणीय युवा उद्योजक अक्षय शेठ सांडबोर, सिद्धार्थ अभंग आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होते. त्याचबरोबर दुपारच्या सत्रामध्ये हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगचे आयोजक आणि राजकुनगर नगरीचे माजी उपसरपंच, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट अशुभाऊ बंडलकर, शुभम शेठ थिगळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती नितीन भाऊ तायडे, त्याचबरोबर अजित भाऊ देशमुख हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगमध्ये मनापासून स्वागत आहे. विशाल भाऊ केदारे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. प्रवीण काळोखे उपस्थित आहेत आणि जगदंबा 72+ स्पोर्ट्सचे ओनर ललित मुसळे यांचं स्वागत आहे. O2 कॉम्बॉक्स. या दरम्यान इथे आपण पाहतोय फटका खेळून काढला जातोय. रणजित इथे मात्र आपण पाहतोय चेंडू उडवलाय, परंतु पंच आपल्यापर्यंत निर्णय देखील पोहोचवतील आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय देखील देण्यात आलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय इथे देण्यात आलाय. शेवटचं आणि अंतिम षटक इथे मैदानाच्या आतमध्ये सुमित सर आपण पाहतो या अगोदरच्या षटकामध्ये वासिक शेख पूर्णपणे झुंजत होता आणि गोलंदाजीच्या मार्कवरती कोण होता, त्या संघाचा आयडॉल रणजित फराटे आणि त्याच्या समोर सामना करत होता वासिक. निश्चितप्रमाणे तिथं मात्र एक चांगली बॅटल पाहायला मिळाली. तिथं मात्र वासिकला पूर्णपणे शांत ठेवण्यामध्ये यश आलं आणि तदनंतर या षटकामध्ये देखील आपण पाहतोय एक चांगली सुरुवात मात्र इथे पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांकडे निर्णय इथे देण्यात आलाय. चेक केलं जाईल, टेक्नॉलॉजीचा वापर इथे मात्र होताना पाहायला मिळेल. एका बाजूनं पप्पू तोडकर, एका बाजूनं वासिक शेख, एका बाजूनं रणजित फराटे आणि कृष्णा गवळी, ह्या 4 आयडॉल आयकॉन मध्ये हा सामना आपण पाहतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं नारायणगावतून योगेशजी शिंदे आणि शाकीरची समादार हा देखील मित्रपरिवार या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. त्यांचं देखील हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीग मध्ये मनापासून स्वागत आहे. सेफ आहे. तिसऱ्या पंचांना इथे मात्र निर्णय कळवला आहे. एक मिनिट पंच सामना थांबवा. इथे तिसरे पंच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 अर्थात RPL 2024 आपल्या खेड तालुक्यातील मानाची क्रिकेटची स्पर्धा खरं तर गेली 5 पर्व हे आपण या ठिकाणी संपन्न करतोय. 5वं पर्व इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत आहे. चेंडू अडवलाय, सेफ असेल. एकच धावे चेंडूवरती आपण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये सामना इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. आयकॉन ऑन स्ट्राईक वासिक शेख इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या दरम्यान बिग हिट केलाय आणि इथे पाहायचंय चेंडू कुठपर्यंत ट्रॅव्हल होणार. मस्तक के ऊपर दस्तक, चेंडू सीमा पार, शंकर रन. वासिक शेखचा तिथे आक्रमण आपण पाहताय. एक षटकार खेळलाय. पाठीमागच्या षटकामध्ये थोडासा अपयशी ठरला होता, मात्र इथे मात्र आक्रमण करतोय. विघ्ने जाधव आपण पाहतोय. खेड तालुक्यामधील एक उगवता सितारा आहे, युवा नेतृत्व आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती धावतोय. वासिक शेख सारख्या आयकॉन त्यावरती मात्र आक्रमण केलं. एक षटकार खेळलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेनं तोच रिझल्ट, बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा प्रहार. वासिक शेख शेवटच्या षटकामध्ये इथे मात्र अप्रतिम कामगिरी करतोय. षटकार
शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. पाठीमागच्या षटकामध्ये जे काही वासिक शेखला फटके खेळता आले नव्हते ना, ते फटके मात्र आता त्याने या षटकामध्ये खेळायला सुरुवात केली. लगोपाठचे 2 षटकार आपण पाहताय आणि स्कोर कार्ड वरती 71 धावा इथे मात्र नोंदवल्या गेल्यात. 4.3 षटकाचा खेळ अद्याप संपला जातोय. विघ्नेश जाधव वरती प्रचंड मोठं आक्रमण केलंय, त्यावरती मात्र वासिक शेखचे बिग हिट मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहताय. खरं तर या फलंदाजीची गरज इथे संघाला होती. ती फलंदाजी इथे खरं तर शेवटच्या षटकापर्यंत त्याने एक शांत संयमी खेळ दाखवला आणि त्या शेवटच्या षटकामध्ये त्यानं आक्रमण रूप इथं धारण केलेलं आहे. पुढे एकदा तयार होईल. या दरम्यान देखील काय अफलातून फटका आहे, कलात्मक, प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हा येतोय षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. संघमालक ॲडव्होकेट महेश भिवरे साहेबांच्या वतीनं वासिकने जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 500 रुपयांचं पारितोषिक 3 षटकार मारलेले आहेत आणि वासिक शेखसाठी संघमालक ॲडव्होकेट महेश भिवरे साहेबांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ओ टू कॉम्बॉक्स. ताकद, नजाकत, कल्पकता पाहायला मिळाली वासिक शेखच्या बॅटमधनं. आपण जर पाहिलं तर पहिले 2 फटके ऑन साइड मिड विकेट मध्ये खेळले आणि त्यानंतरचा जर फटका पाहिला तर लॉंग ऑफ मध्ये मात्र जो लॉफ्ट केला आणि तिथे मात्र हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहिला. विघ्नेश जाधव याच्यावरती मात्र आता प्रश्नचिन्ह आहे, डोक्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे की कशा प्रकारे चेंडू मैदानावरती करावे लागेल. रणजित फराटेने दिलेला कानमंत्र मात्र मैदानावरती उपयोगाला येणार का? यावेळेस मात्र हा चेंडू इथे आपण पाहताय सुरेख आहे. अलॉंग द कार्पेट खेळला जाईल, जमिनीला समांतर फटका मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि तिथे मात्र कलेक्शन सुंदर आहे. फेकी केलीत तोपर्यंत एक वेगवान सिंगल धाव पडून पूर्ण केलीत. स्ट्राईक रोटेट होईल, लक्ष्मण पोळेकरकडे स्ट्राईक जाईल. 12 चेंडू 29 अंकावरती नाबाद आहे आणि वासिक शेखची फलंदाजी 10 चेंडू 31 अंकावरती नाबाद. 78 धावांवरती स्कोर कार्ड आहे. षटक क्रमांक 5 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर आहे. 78 धावा धावफलकावरती शेवटचा चेंडू असेल. या दरम्यान पप्पू पोळेकरच्या बॅटमधनं चेंडू सरळ सीमारेषेला आग लावत बाहेर पाठवलाय. आउट ऑफ दी पार्क. षटकार छेरान. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. कपालीची फटकेबाजी खरं तर सुमित सर आपण शेवटच्या षटकामध्ये पाहिले. वासिक शेख खरं तर त्या षटकामध्ये झुंजत नव्हता, तो परिपूर्ण अभ्यास करत होता आणि शेवटच्या षटकामध्ये त्यानं ते करून दाखवलं. धावफलकावरती तब्बल जर पाहायला गेल्या तर मात्र बनवल्या 84 धावा. 5 षटका संपतायत. 1 इनिंग डाव संपलाय. 1 गडी बाद 84 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. पहिला डाव संपलाय. स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भाडोबाची गोयाळी या संघाकडनं इथे आपण पाहिलं आयकॉन वासिक शेखची फलंदाजी आणि लक्ष्मण पोळेकर या फलंदाजांनी केलेली कामगिरी मैदानावरती सांगून गेली. 84 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकाच्या समाप्तीनंतर पहिला डाव पहिल्या इनिंग नंतर संपल्यात आणि मैदानावरती आपण पाहतोय भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगाव या संघाला 85 धावांचं आव्हान 30 चेंडूमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरा डाव दुसरी इनिंग मैदानावरती सुरू होईल. मात्र आपण या ठिकाणी पाहताय रणजित फराटे आयडॉल आहे, दुसऱ्या बाजूला कृष्णा गवळी या संघाचा आयकॉन आहे. सोमनाथ कारले इथे संघाचं प्रतिनिधित्व करतोय. संघाचा संघ नायक आहे. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदे वराळे या संघाला 85 धावांचं आव्हान मैदानाच्या वरमध्ये ठेवलेलं आहे. या ठिकाणी पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनने विनंती असेल आपण प्लेइंग 11ची लिस्ट जमा करण्यासाठी संपर्क करा. यानंतर जो सामना आहे आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिल्या मॅचचा जो पराभूत संघ आहे किटली 11-11, पाचरणे ढोरे वॉरियर्स, तिनेवाडी ढोरे बांबरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय सरपंच शरदराव शिंदे व स्वर्गीय सरपंच सचिन पप्पा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन अंबोली खेड. क्रिकेटच्या या मैदानात लढणार आणि झुंजणार आम्ही. क्रिकेटच्या या मैदानात लढणार आणि झुंजणार आम्ही. लढवई आमचे रणवर्द पहाडी. कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन कोयाळी.
हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय ऍडव्होकेट महेश संपत भिवरे, माजी सदस्य राजगुरुनगर वकील संघटना माननीय राहुल शेठ आल्हाट, दोस्ती ग्रुप श्री भानोबाची कोयाळी, कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन कोयाळी। डीसी थँक्यू। कॅप्टन विनंती आपण संपर्क करा। कॅप्टन अनिकेत रोडे आणि कॅप्टन निलेश राऊत या दोन्ही संघनायकांना विनंती आपण प्लेइंग 11 जमा करा आणि टॉस करण्यासाठी आपण संपर्क करा। दोन्ही संघनायकांना विनंती आहे। दुसरा डाव देखील आपण पाहिलं तर सुरू होणारा क्षेत्ररक्षण करणारा संघ पोहोचलेला आहे। बॅटिंग करणारी टीम देखील आपण आघाडीचे बॅटर जातील। ऑफिशियली दोन्ही अंपायर आपण पाहतोय संजय भालेराव सर आणि त्याचबरोबर महेश जाधव सर या दोन्ही पंचांना आपण पाहत। दोन्ही टीमला विनंती आहे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये बंधनकारक आहे, त्यामुळे विनंती आहे हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। सुरुवातीपासून आहे का? सगळीकडेच गाजते आमचे नाव, सगळीकडेच गाजतंय आमचे नाव। क्रिकेट रसिकांच्या हृदयाचा घेतलाय आम्ही ठाव। मैदान गाजवायला आली पहा भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगाव। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय संदेश शेठ बापूसाहेब काळे, डायरेक्टर श्रीशा लँडमार्क वराळे, माननीय काळूराम अण्णा मिंडे, तंटामुक्ती अध्यक्ष शिंदेगाव, माननीय अजय शेठ अंकुश घनवट, भामचंद्र फ्रूट्स अँड बेव्हरेजेस, माननीय अंकुश शेठ गायकवाड, युवा उद्योजक शिंदेगाव, भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगाव। थँक्यू। एक सूचना आहे स्वर्गीय दुसऱ्या डावाला ज्यावेळेस सुरुवात होईल पहिला चेंडू ज्यावेळेस पडेल जर 12वा खेळाडू तिथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसेल ज्या टीमचा त्या टीमला 3 धावांची पेनल्टी बसेल। दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाल्यानंतर जोपर्यंत पहिला चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण त्या टीमला त्या ठिकाणी संधी देणार नाही, परंतु जर 12वा खेळाडू नसेल तर तुम्हाला 3 धावांची पेनल्टी स्वीकारून खेळावं लागेल। आपण 15 खेळाडूंचं स्क्वॉड बनवलेलं आहे, 15 खेळाडूंना किट कमिटीने दिलेलं आहे, त्यामुळे 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये कंपल्सरी असावा। ज्या टीमचा नसेल त्या टीमला 3 धावांची पेनल्टी तिथे मात्र बसेल पहिला चेंडू टाकल्यानंतर। ओ टू कॉम बॉक्स। नक्कीच इथे जे काही नियम आहेत त्या नियमानेच आपण पुढील स्पर्धा देखील आणि पुढील मॅचेस खेळवणार आहोत। मॅचला जशी सुरुवात होईल आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत। स्ट्राईकला असतील ते कृष्णा गवळी, नॉन स्ट्राईकला असतील ते सोमनाथ कारले, तर गोलंदाजी मार्कवरती वासिक शेख। पहिला चेंडू इथे आपण पाहतोय कलात्मक फटका, चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषा पार, येतोय पहिल्या चेंडूवरती चौकार। व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार। शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। नो बॉल कशा संदर्भात आहे? ओव्हर स्टेपिंग। यस, पहिला चेंडू ओव्हर स्टेपिंगचा हाताळला आणि त्यामध्ये पंचांनी नो बॉलचा इशारा कळवला आहे आणि त्यावरती आलेला चौकार आहे। म्हणजे पहिला चेंडू बोनस स्वरूपामध्ये 5 धावा इथे खर्च केल्या जात आहेत। पुढचा चेंडू असेल फ्री हिट। इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू मिडॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी तो प्रयत्न फसतोय, चेंडू निर्धाव आहे, म्हणावा तसा फ्री हिटचा फायदा इथे घेता आला नाही। कृष्णा गवळी इथे आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्राईकला सज्ज आहे। जी गोलंदाजी करणारी टीम आहे त्या टीमला 3 धावींची पेनल्टी इथे प्राप्त झालेली आहे, कारण त्यांचा अतिरिक्त खेळाडू इथे उपलब्ध नसल्या कारणाने। पुढचा चेंडू इथे देखील उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिडॉनच्या हातामध्ये सुरेख अशी गोलंदाजी इथे साकारली जाते वासिक शेख यांच्याकडून। अगदी गोलंदाजाला साजेशी उंची आणि त्याचबरोबर हाय आर्म ॲक्शन। इथे चेंडू जर आपण पाहिला तर फुल्लर लेनचा उजव्या यष्टीच्या लगोलग या ठिकाणी हाताळला जातोय आणि अशा खोचलेल्या चेंडूवरती प्रहार करणं खऱ्या अर्थाने अवघड काम दिसतंय।
कृष्णा गवळी सारख्या एक आयकॉन खेळाडूला इथे काही वेळासाठी बांधून ठेवलाय. पुन्हा एकदा उलटा पुलटा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, सरळ हाताने धावा येत नाहीयेत, उलट्या हाताने धावा घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, त्यामध्ये देखील येत आहे अपयश. बॅक टू बॅक 3 चेंडू इथे निर्धाव आहेत. पहिल्या चेंडूवरती काहीशी चुकी झाली, परंतु चूक इथे सुधारली जाते. पुढचा चेंडू इथे देखील आखू टप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटवरतून ब्रश होतोय, शॉर्ट फाईन लेग वरती त्या ठिकाणी फील्ड केला जाईल, त्या दरम्यान मिळते ती सिंगल. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या होते ती 6 धावा. 85 धावेंचा पाठलाग आहे आणि त्या पाठलागाची सुरुवात जर आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवरती अप्रतिमरित्या झाली, परंतु गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे, मातब्बर आहे. अगदी आपण पाहिलं तर स्वतःला पुन्हा एकदा सावरलं आणि योग्य दिशेने इथे गोलंदाजी देखील साकारतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी, असं नियंत्रण चेंडूवरती पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू सोमनाथ यांच्यासाठी, वासिक यांचा. इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू, चॉप करण्याचा प्रयत्न, बॅट वरतून चेंडू सरळ जातोय, पॉइंटच्या हातामध्ये. पहिल्या विकेटचं पतन सोमनाथ कारले इथे होत आहेत. गोल्डन डकची शिकार, 0चा चष्मा परिधान करून बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच पहिला चेंडू खेळत असताना त्या चेंडूवरती चॉप करण्याचा प्रयत्न आणि त्याच दरम्यान सोमनाथ कारले त्या ठिकाणी बाद देखील होत आहेत. सुरुवात इथे चांगली झाली, परंतु शेवट इथे चांगला झाला नाही. पहिल्या चेंडूवरती नो बॉल, त्यावरती आलेला चौकार, फ्री हिटचा चेंडू देखील आपण पाहिला तर निर्धाव हाताळला. वासिक शेख यांनी केलेलं सुरेख असं कमबॅक, फलंदाजीमध्ये देखील विस्फोटक बॅटिंग आणि गोलंदाजी देखील. वा, लाजवाब खेळ इथे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत अक्षय, नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत अक्षय. पाहूया अक्षय कशा प्रकारे इथे फलंदाजी करतील. अक्षय तुळवे न्यू बॅटर इन. पुढचा चेंडू वासिक यांचा. इथे देखील लोअर फुल टॉस, गती परिवर्तन, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू इथे निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. सुरुवात अगदी अप्रतिम गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. शेवटला 3 ऍड करायचेत का आता करायचेत? ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. हे बघा, आत्ता ऍड केले काय नंतर ऍड केले काय एकसारखंच होईल. जिथे 85 धावा जिंकण्यासाठी आहेत तिथे 82 धावा धरा. 3 धावेंची पेनल्टी पडली हे मात्र नक्की आहे. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज किरण इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. पाहूया कशा प्रकारे इथे गोलंदाजी केली जाईल. किरण कड गोलंदाजी मार्क वरती इथे सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा वासिक यांनी खर्च केल्यात. पाहूया या षटकामध्ये बॅटर कशा पद्धतीने खेळतात. स्ट्राईकला असतील कृष्णा. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर चेंडूला कव्हरच्या दिशेने ढकलून दिलंय. 2 धावेंचा प्रयत्न केला जाईल, त्यामध्ये मिळतं यश. दुहेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8. 2 बलाढ्य संघांची एकमेकांच्या विरोधात पडली आहे गाठ. धावसंख्या 1 गडी बाद 8. 8 रन्स इथे मैदानामध्ये झालेत. 8 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू किरण यांचा कृष्णासाठी. इथे देखील आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा प्रयत्न. शॉट ऑफ गुड लेंथ वरतून चेंडूने घेतलेली उसळी. यष्टींच्या मागे पप्पू तोडकर अप्रतिम यष्टीरक्षण. चेंडू इथे असेल निर्धाव, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अपील इथे केली गेली, परंतु पंचांनी लगेचच इथे अपील फेटाळून दिली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आहेत. बघा, एखाद्या आयकॉन खेळाडूला इथे अगदी जागेवरती बांधून ठेवण्याचं काम
बेड्या ठोकण्याचं काम, रोखून ठेवण्याचं काम इथे किरण करतायत अप्रतिम गोलंदाजीमध्ये. इथे देखील उलटा पुलटा स्विच हिटचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल. काय गोलंदाजी इथे सुरू आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या धाटणीचा या गोलंदाजाच्या भात्यामधून आपल्याला येताना पाहायला मिळतोय आणि बॅटरला मात्र स्तब्धपणे उभं ठेवलं जात आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःवरती नाराज आहे. म्हणावा तसा चेंडू बॅटवरती आला नाही. सिंगल वेगात पूर्ण केली जाईल. एकाच धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 9 धावा. अगदी कासवाच्या गतीने धावसंख्येला आकार देण्याचं काम दोन्ही बॅटर करतायत. तर गोलंदाजांचं कौतुक यासाठी करावं लागतंय की त्यांनी पॉवर प्ले मध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी इथे साकारली आहे. पुढचा चेंडू इथे देखील आडवा बॅटनेच खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा येते ते अपयश. काय गोलंदाजी केली आहे. वासिक पेक्षा देखील अप्रतिम गोलंदाजी किरण यांनी. आशीचा किरण इथे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा. फार कंजूसीने गोलंदाजी केली आहे. फार कंजूस गोलंदाज आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. धन्यवाद डीसी. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं दुपारच्या सत्रामध्ये ज्यांचं नुकतं शुभागमन होते, एकविरा मित्रमंडळ तिघळसरचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक आदरणीय सचिन भाऊ पाटणे, त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेबजी तिगळे या दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. दोनही कॅप्टनना विनंती आहे, टॉस करण्यासाठी आपण संपर्क करा. षटक क्रमांक 3 संपन्न झाल्यानंतर आपण टॉस करणार आहे. कॅप्टन अनिकेत रोडे आलेत. कॅप्टन निलेश राऊत यांना विनंती, आपण टॉस साठी संपर्क करा. ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच आलेल्या सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आसिक शेख. पहिला चेंडू अगदी बॅटच्या रडार मध्ये समालोचन कक्षाच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. सीमारेषा पार, वाघांची धाड, फोडलाय पहाड. येतोय षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. षटक क्रमांक 3 ची सुरुवात कृष्णा गवळी यांच्या बॅट मधून षटकाराने होते. पुन्हा एकदा फुल्लर लाईनचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने इथे खेळण्यामध्ये यश तर प्राप्त केलं, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. स्वतःवरती विश्वास आहे कृष्णा गवळी यांच्या, बॅटिंग वरती विश्वास आहे आणि त्याचमुळे इथे सबशेल नकार कळवलाय. षटकारा पाठोपाठ इथे चेंडू निर्धाव. वासिक शेख यांचं पुन्हा एकदा पुनरागमन. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे टिपला जाईल झेल. आयकॉन कृष्णा गवळी यांचा संपलाय खेळ. पहिला बॅटर इथे आपण पाहिलं तर बाद झाल्यानंतर कृष्णा गवळी देखील होत आहेत दुसऱ्या क्रमांकाचे बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय. मागच्या देखील मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर काही प्रमुख फलंदाज इथे अपयशी ठरले, परंतु ग्रामीण भागातील या स्पर्धेतील जर आपण पाहिलं तर खेळाडू प्रत्येक बॉल वरती मोठा फटका खेळताना पाहायला मिळालेत. इथे कृष्णा गवळी देखील म्हणावी तशी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले नाहीत, परंतु ते बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर आयडॉल खेळाडू इथे मैदानामध्ये येत आहेत. रणजित फराटे या देखील बॅटरकडे क्षमता आहे. इथून पुढे देखील मॅच टर्न आपल्या बाजूने करण्याची क्षमता आहे. पाहूया अशा प्रकारे इथे बॅटिंग केली जाईल. सिमेंटची खेळपट्टी आहे. प्रामुख्याने फलंदाजांचं अधिराज्य या खेळपट्टीवरती आपल्याला प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळालं, परंतु वासिक शेख या खेळपट्टीवरती देखील आपल्या गोलंदाजीची धार इथे मैदानामध्ये दाखवतोय. नवीन बॅटर आपण टॉस संपन्न करतोय. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. सचिन भाऊंच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कोण मागतंय? ओके, अनिकेत रोडे कॉल करतायत. छापा कॉल. छापा. टॉस जिंकला अनिकेत. प्रथमतः काय निर्णय? बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात या स्पर्धेचं आणि या मॅचचं समालोचन. थँक्यू. इथे मात्र आल्या आल्या पहिला चेंडू कट केलाय. क्षेत्ररक्षण होतंय खराब.
भर उन्हामध्ये या मैदानाला गुदगुला करत चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकार. 4 धावा. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. सुरेख असा फटका इथे सजवला जातो आणि त्यामध्ये नशिबाची साथ देखील रणजित फराटे यांना मिळते. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. 19 रन्स ऑन अ बोर्ड. 19 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे. वासिक यांच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल. पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक वेगात येऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल. चुकी इथे झाली आहे आणि चुकीला नसेल माफी. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आणि दोन्ही चौकारांचा जर विचार केला ना तर क्षेत्ररक्षकांची चुकी झाली आहे. धावसंख्या होते ती 23. पुढचा चेंडू इथे देखील हलक्या हाताने चेंडूला इथे स्टेअर केलं. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब. बॅक टू बॅक तिसरा चौकार इथे रणजित फराटेंना मिळते नशिबाची साथ. येतोय 4 4 4 4 चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार आणि तिन्ही वेळेस 3 वेगवेगळे क्षेत्ररक्षक चुका करतायत. संघामध्ये चांगले फलंदाज आहेत, संघामध्ये चांगले गोलंदाज आहे. क्षेत्ररक्षण खराब झालं काही एक उपयोग होणार नाही. तुम्हाला क्षेत्ररक्षण देखील तितकंच मजबूत हवंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 2 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. 12 चेंडू आणि 58 धावींची गरज आहे. अजूनही 3 धावा त्यातून मायनस केलेला नाहीयेत. म्हणजेच 12 चेंडूंमध्ये 55 धावींची गरज आहे. कॉलबॅकची संधी, त्या संधीचा फायदा घ्यावा लागेल. लीग फॉर्मॅटमध्ये केलेल्या चुका त्यामुळे संघ काहीसा अडचणीत आला. कॉलबॅकमध्ये संधी मिळाली आहे. आता मात्र चुकी करून चालणार नाही. तब्बल 365 दिवसांचा अवधी लागेल पुन्हा या स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी. त्यामुळे जी संधी मिळते त्या संधीचा तुम्हाला फायदा घ्यावा लागेल. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर 9च्या सरासरीने प्रत्येक षटकामागे 9 धावा इथे पूर्ण केल्यात. परंतु 2 बॅटर आघाडीचे बाद झालेत. त्यामध्ये कृष्णा पवार आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर सोमनाथ कारले कॅप्टन आणि आयकॉन खेळाडू बाद झालेत. परंतु रणजित फराटे 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. परंतु इथे चौकाराने नव्हे तर षटकाराने धावा बांधवाव्या लागतील. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती विशाल निकम. पहिला चेंडू गती परिवर्तन, बॅटची टॉप एज. त्यानंतर मात्र फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. प्रयत्न चांगला आहे. गोलंदाजीची आपण पाहिली तर शैली देखील अप्रतिम आहे. 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. परंतु चेंडू ज्या वेळेस डिलिव्हर करण्यात येतो त्यावेळेस हलकसं चेंडूला फिरवण्याचं काम इथे गोलंदाजांच्या माध्यमातून केलं जातं. व्हेरिएशन हवं, तुमच्याकडे काहीतरी वेगळेपण हवं. त्यामुळे इथे फलंदाजांना अडकवता येतं. व्हेरिएशन जर नसेल, लाईन आणि लेंथ मध्ये जर बदल करता आला नाही तर इथे मात्र फलंदाज तुमच्यावरती आक्रमण करतील यामध्ये तीळ मात्र शंका नसेल. पुढचा चेंडू रणजित यांच्यासाठी. इथे देखील फुलर लाईनचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने उडवलाय. चेंडूला दाखवलाय आसमान, आसमानी टोला चेंडूला भिरकावून दिलाय. षटकार 6 धावांसाठी. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. बॅटच्या अगदी रडार मध्ये चेंडू आलाय. फुलर लेनचा चेंडू आणि रणजित फराटेंचा क्लास ला जवाब. अगदी फुलर लेनच्या चेंडूवरती हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू उडवला आणि लँड देखील मैदानाच्या बाहेर करण्यात येतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 34 धावा. पुढील चेंडू रणजित यांच्यासाठी. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट अंपुल
इथे होईल सक्सेसफुल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब, चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार चौकार चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. एखाद्या फलंदाजाचा दिवस असला ना तर कुणीही रोखू शकत नाही. 4 चौकार आलेत आणि 4ही क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे आलेत. पुढचा चेंडू इथे देखील वाह काय कमबॅक आहे. टो क्रशिंग यॉर्कर, सगळ्यात प्रभावी अस्त्र इथे गोलंदाजाने बाहेर काढलंय. बॅटरला बॅट देखील उचलू दिली नाही, इतका परफेक्ट. अशी जर गोलंदाजी सातत्याने केली ना तर प्रत्येक बॅटरला इथे मात्र फार विचार करावा लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडूवरती कशा प्रकारे फटका सजवायचा आहे. इथे हेलिकॉप्टर देखील उडवता आलं नाही, म्हणजे अगदी योग्य पद्धतीने अचूक टप्प्यावरती केलेला मारा. इथे चेंडू डॉट. धावसंख्या 38, 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू हलक्या हाताने लॉंगॉनच्या दिशेने घेऊन काढलाय. एकदा वेगात पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न केलाय. फेकी चुकीच्या एंड कडे आणि त्याचमुळे एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जात आहे. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 40 धावा. अजूनही विजयासाठी 45 धावेंची गरज आहे. 45 धावा अजूनही बनवायच्यात. कशा बनवल्या जातील, कशा प्रकारे पाठलाग केला जाईल. पुढचा चेंडू इथे देखील एका हाताने लेग लान्स. बॉटम हँडचा वापर इथे करायचा आहे. गोलंदाजाने हेरलं, अगदी आपण पाहिलं तर डावे यष्टीला हेरण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटच्या क्षणी शॉट सिलेक्शन, एका हाताने पॅड झोकून दिली आणि अगदी आपण पाहिलं तर लेग लान्स. चेंडू जाईल एकेरी धावेसाठी. 41 धावा झाल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. खेड तालुक्यातील मानाची, स्वाभिमानाची आणि अभिमानाची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा 5व्या पर्वात यामध्ये आपण पाहतोय हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL 2024 पर्व 5वं आणि त्यातच सर्व मैदानामध्ये आपण संपन्न होताना पाहतोय. आजचा या स्पर्धेतील 4था दिवस मैदानामध्ये संपन्न होतोय. प्रत्येक संघाला दिलेले आकर्षक जर्सीज, त्याचबरोबर लाईव्हच्या सुविधा देखील या दरम्यान जी उपलब्ध केली जाते. मॅन ऑफ द सिरीजसाठी देखील आकर्षक पारितोषिकं आणि लाख मोलाची स्पर्धा या मैदानामध्ये सालाबाद प्रमाणे यंदा देखील या मैदानामध्ये संपन्न होते. भव्य दिव्य आयोजनामध्ये भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा मैदानामध्ये सजताना पाहायला मिळतोय. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सौरभ जाधव. शेवटचं षटक आहे, बॅलन्स भरपूर आहे. पाहूया तो खर्च केला जाईल की त्यामध्ये रोखलं जाईल. षटक क्रमांक इथे मैदानामध्ये 5वं. अंतिम षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आहे. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये यश कुठल्याही प्रकारचं प्राप्त होत नाही. पहिला चेंडू डॉट आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू गेलाय, परंतु धाव इथे सपशेल नकार आहे. एक धाव किती महत्वाची असते, प्रत्येक निर्धाव चेंडू किती महत्वाचा असतो. मैदानामध्ये गेल्यानंतर आपली कामगिरी कशा पद्धतीने होणार आहे याकडे देखील लक्ष देणं फार गरजेचं आहे. पहिला चेंडू तर डॉट आहे. सौरभ यांनी पहिला चेंडू इथे निर्धाव हाताळलाय. इथे देखील लोअर फुल टॉस आणि त्यानंतर अगदी बॉटम हँडचा वापर केलाय. चेंडू उडवलाय डीप काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा, मिळाल्या 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटका. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 47 धावा. या फटक्यांची गरज आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब होत आहे. आज रणजित फराटे यांचा दिवस आहे, कारण जर आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे त्यांच्या खात्यामध्ये 4 धावा जोडल्या जात आहेत. चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. एखाद्या खेळाडूचा दिवस असला की त्याला रोखणं फार अवघड आहे. अगदी आपण पाहिलं तर हातातून चेंडू निसटतायत आणि त्यानंतर चौकार आहे. आउटफील्ड फास्ट
आणि त्याचा फायदा बॅटरला देखील होतोय. पहिला चेंडू डॉट गेलाय, परंतु पुढच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. 1 षटकार 1 चौकार, धावसंख्या 50 पार, धावसंख्या 51 धावा झाल्यात. विजय अजूनही फार दूरवरती आहे, प्रयत्न करावा लागेल. इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय, चॉप केलाय, परंतु क्षेत्ररक्षक कुठलाही तैनात नाहीये. अलॉंग दी कार्पेट चेंडू जाईल दन 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 करत सीमारेषा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 55 55 धावा. अजूनही विजयासाठी 30 धावींची जवळपास गरज आहे. पुढचा चेंडू सौरभ यांचा. इथे देखील वाह वाह भाई वाह, अगदी डगआउटच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय उतुंग आणि बहारदार टोला. षटकार, 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं पाडळी काळेचीवाडी नगरीचे माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य आदरणीय विकीभाऊ सातकर यांच्या ठिकाणी शुभागमन होते. हुतात्मा राजकुर प्रीमियर लीग मध्ये त्यांचं मनापासून स्वागत आहे. त्यांना विनंती केला तर आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्नावा. त्याचबरोबर स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय सुधीर खोमणे दाजींच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. हुतात्मा राजकुर प्रीमियर लीग मध्ये मनापासून स्वागत आहे. त्यांनाही विनंती केला तर आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्नावा. ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच मान्यवरांचं इथे शुभागमन झालंय आणि मॅच देखील इथे फिनिश होते. सुरेख असा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमध्ये चांगल्या खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघांनी केलंय, परंतु कोणीतरी एक जिंकणार आहे आणि एक हारणार आहे. इथे मॅच फिनिश होते. वासिक शेख अँड कंपनी या ठिकाणी विजयी होत आहेत. विजयी संघाचं अभिनंदन आहे. प्रामुख्याने स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाचा या ठिकाणी विजय होतोय. विजयी संघाचं अभिनंदन. तर भैरवनाथ प्रतिष्ठान या संघाला पुढच्या फेरीसाठी आणि पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. लगेचच आपण तिसऱ्या मॅचला सुरुवात करतोय आणि लगेचच आपण एक सुमधुर संगीत आपल्या भेटीला घेऊन येतोय. ओ टू डीजे मास्टर. मॅन ऑफ द मॅच सामनावर किताब देण्यासाठीच्या मान्यवरांचा नामोल्लेख केला होता. त्यांना विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. बाकी दोनही टीमला विनंती आहे, पुढील दोनही संघांना आपण डगआउटचा ताबा घ्या. पुढील दोनही टीमला विनंती आहे आणि सामनावीराचा किताब देण्यासाठी आदरणीय सुधीर खोमणे दाजींना विनंती केली जाते. पाडळी काळेचीवाडीचे माजी उपसरपंच विकीभाऊ सातकर यांना विनंती केली जाते. त्याचबरोबर आदरणीय सचिन भाऊ पाटणे जे आवर्जून उपस्थित आहेत. एकविरा मित्रमंडळाचे अध्यक्ष यांना विनंती केली जाते. आपण मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब देण्यासाठी सेकंड करायचं आहे, हस्तांदोलन करायचं आहे. भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगावच्या खेळाडूंना विनंती आहे, प्रतिस्पर्धी टीमला सेकंड करायचंय. कॅप्टन सोमनाथ कारलॅन टीम सेकंड कंपल्सरी आहे, हस्तांदोलन कंपल्सरी आहे. ज्या टीमकडनं सेकंड होणार नाही त्या टीमला पुढील मॅच मध्ये 3 धावांची पॅनल्टी स्वीकारून खेळायचे. हस्तांदोलन कंपल्सरी आहेत. मैत्रीपूर्ण लढती आपण संपन्न करतोय. हार आणि जीत हा खेळाचा भाग आहे. जय आणि पराजय होत असतो, परंतु मैत्रीपूर्ण लढती संपन्न होत असताना आपण एकमेकांना सहकार्य करत इथे आपण पाहिलं तर हस्तांदोलन करणं बंधनकारक आहे. कॉर्डलेस तिथे राहू सर. मॅन ऑफ द मॅच सामनावर किताब आपण त्या ठिकाणी देतोय. सामनावरचा किताब देण्यासाठी मान्यवरांचा नामोल्लेख झालेला आहे. आदरणीय विकीभाऊ सातकर यांना विनंती केली जाते. आदरणीय सुधीर खोमणे दाचींना विनंती आहे. आदरणीय नगरसेवक आदरणीय रफिकभाई मोमीन यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सचिन भाऊंना विनंती आपण सगळे या आपल्या शुभ हस्ते. रफिकभाईंना विनंती आपण या सामनावर किताब आपण त्या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. पहिलवान अक्षय ढेरंगे यांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सामनावर किताब देतोय. अक्षय ढेरंगे विनंती आपण या. सगळ्या मान्यवरांना विनंती करेल. विकी भाऊंना विनंती आपण या. त्याचबरोबर आदरणीय सुधीर खोमणे दाची आणि पहिलवान अक्षय ढेरंगे यांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सामनावर किताब त्या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. मी शैलेश सरांना विनंती करेन आपण सामनावर किताब वितरित करावं.